पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील लोकनृत्यांपैकी पेक्षा इतर राज्यातील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। 5 लोकनृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या धड्यामध्ये केवळ महाराष्ट्रातील एका लोकनृत्याचा तर 4 महाराष्ट्राबाहेरील लोकनृत्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेला आहे। यावरून शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। बालभारतीच्या 6वीच्या लोकनृत्य धड्यामध्ये 5 पैकी केवळ एक महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे। महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातील लोकनृत्यांना यामध्ये स्थान देण्यात आले। महाराष्ट्राच्या वैभवशाली लोककलांना धड्यामध्ये स्थान दिलं गेलं नाही, यावरून आता वाद निर्माण झालाय। धड्यात केवळ दिंडी नृत्याचा प्राथमिक परिचय करून देण्यात आलाय। विद्यार्थ्यांवर परराज्यातील नृत्य लादल्याचा आरोप होतोय।